मसालेदार मग पाणी वापरता बघू शकता एकदम झणझणीत एकदम चमचमीत पोटकलेजी मी बनवले आहे। तर अर्धा किलो चिकन पोटकलेजी बनवण्यासाठी मी खडे मसाले, बेसिक मसाले, एक चॉप केलेला कांदा आणि भाजलेला कांदा, टोमॅटोची प्युरी, अर्धा किलो पोटकलेजी घेतली आहे। एका पातेल्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले, लाल मिर्च पावडर, तेजपत्ता, थोडासा कांदा ॲड करून गोल्डन फ्राय वगैरेपर्यंत मी कांदा फ्राय करून घेतला आहे। त्यामध्ये मी 2 चमच अद्रक लसूण पेस्ट ॲड करून फ्राय करून घेत आहे। आता हे सगळे जिन्नस छान प्रकारे फ्राय करून घ्यायचे 2 ते 3 मिनटं। आता अद्रक लसूण पेस्ट फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जी प्युरी बनवून घेतली होती कांदा टोमॅटोची यामध्ये ॲड करायची आहे आणि 5 ते 10 मिनटं छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपण या मसाल्याला साईडने तेल सुटलं आहे। मसाले छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमच काळा मसाला, 1 चमच लाल मिर्च पावडर, अर्धा चमच कांदा लसूण मसाला, अर्धा चमच मटन मसाला आणि अर्धा चमच हळदी पावडर मिक्स करून घेत आहे। आता सगळं छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून मसाला फ्राय करून घेत आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरने भाजीला छान प्रकारे फ्लेवर येतो। मंडळी माझ्या आवाजाकडे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका, कारण मला सर्दी खोकला ताप झाला होता, त्याच्यामुळे माझा आवाज थोडा चेंज आहे। पोटकलेजी टाकून यामध्ये आपण छान प्रकारे फ्राय करून घेतला आहे। तर पोटकलेजी आपण स्टीम करून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनटं। ह्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, झाकून ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर बघू शकता भाजी किती छान प्रकारे रेडी झाली आहे। तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा मंडळी, तुम्हाला नक्कीच आवडेल।